नमस्ते बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी विषय भाषा, घटक चित्र वाचन, भाग क्रमांक 3। ही या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे आणि हा आहे माझा परिचय। बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जंगलामध्ये घेऊन जाणार आहे। चित्र पहा बघू, कुठलं आहे? जंगलातील प्राण्यांचं। सर्व प्राणी तळ्याच्या काठी जमलेले आहेत। आता या चित्राचे आपण निरीक्षण करूया। पहा बघू काय काय दिसते या चित्रामध्ये। कोपऱ्यामध्ये झाड आहे, त्या झाडावरती मधमाशाचे पोळे आहे, त्याच्या खाली सिंह आहे, हत्ती आहे, बगळे आहेत, मगर तळ्यामध्ये आहे, बेडूक, जिराफ, हरिण, माकडे झाडावरती उड्या मारत आहेत आणि ससा आणि कासव तळ्याच्या काठी आहेत। बालमित्रांनो, आपण या चित्राचे निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसेल की यातील प्रत्येक प्राणी एकमेकांशी काहीतरी बोलत आहेत। ते काय बरं बोलत असतील हे आपण विचार करून आपल्याच पद्धतीनं ते मांडूया। चला तर पाहूया या चित्रातील प्रत्येक प्राणी एकमेकांशी काय बोलत आहे, पण ते आपल्या मनातून। आपण विचार करून ते लिहूया। त्या तळ्यातील मगर त्या बेडकाला काय बरं म्हणत असेल मग? विचार करा बघू। काय अहो बेडूक दादा, आज खूप निवांत बसलाय दगडावरती येऊन। हे पहा बालमित्रांनो, मगर काय बोलत आहे ते आपण इथे लिहूया। यावर बेडूक काय म्हणेल? हो, बराच वेळ पाण्यात बसून बसून कंटाळा आला होता, म्हणून आलोय जरा उन्हाला बसायला। खूप छान वाटतंय दगडावरती बसून उन्हाला। आता सिंह काय म्हणेल बरं? अरे वा, आज खूप मोठी शिकार मिळाली आहे हत्तीच्या रूपामध्ये। यावर हत्ती काय बरं उत्तर देईल सिंहाला? हा हा, अरे ते वरती पोळं दिसतंय का? ते पोळं मी माझ्या सोंडेनं पाडीन आणि तुझ्या मागे सगळ्या मधमाशा लावीन। माझ्या नाही वाटायला जायचं अजिबात। आता ते बगळे एकमेकांशी काय बोलतात बघा। चला बाबा, आता सिंह आलाय म्हणल्यानंतर पळूया आपण। मासे काय नंतर पकडता येतील, पळा पळा। ते हरिण पहा बघू माकडाकडे बघत आहे, काय बरं बोलत असेल? खूप मज्जा येते ना उड्या मारून माकड दादा, आणि किती मज्जा येऊ तुमची। तुम्हाला झाडावरची फळं सुद्धा खाता येतात। कासव आणि ससा या दोघांनीही शर्यत लावलेली दिसते। पहा बघू काय बोलतात ते। कासव दादा, आता कसं पुढे जायचं? मला कुठे येते पोहायला? यावर कासव काय उत्तर देईल बरं? रस्त्यावरच्या शर्यतीमध्ये भलेही मी जिंकलो असेल, पण आता माझ्या पाठीवर बस तू, म्हणजे मी तुला तळ्यातून पुढे नेतो, म्हणजे आपण दोघंही शर्यत जिंकू। विद्यार्थी मित्रांनो, हे प्राणी जे एकमेकांशी बोलतात ते आपण त्या मोकळ्या जागेमध्ये लिहूया। आता या पुढील चित्राचे वाचन करून कोण काय बोलत असेल ते तुम्ही लिहा। धन्यवाद।